गुड मॉर्निंग गाईज. तर आता आमचा प्लॅन होता राईड जायचा आणि तो पूर्ण विस्कटलेला आहे कारण की सकाळपासून पूर्ण पाऊस होते. सकाळी 6ला उठलेलो तेव्हा पण पाऊस होता. आता वाजले 12. कंटिन्यू पाऊस चालू आहे. राईड यायचा प्लॅन होता, कॅन्सल करावाच लागेल. एवढा काय मोठा राईड नव्हता, शॉर्ट राईडच होतं. तर बघूया. 1 वाजला अजून काय पाऊस थांबला नाही. वाट बघून वैतागलो. आता बघूया, ट्रिपचा कॅन्सल करावं लागेल. एवढा पावसात पण सुपरवाईज काढेल, त्यामुळे सध्या मी चहाचा आनंद घेतोय. मोठं बिल्डिंग बघतो, अजून काय आहे ना बघायला. बघू आता पाऊस थांबतोय का नाही थांबला तर मग इथले इथं असं राऊंड मारून येऊ. पाहायला निघालो आम्ही फुल एकदम हाड. पाऊस पडतोय, हेल्मेट घातलं ना. आता थोडा हेल्मेट घालेल आणि मग दाखवतो तुम्हाला शॉर्ट्स. सिटी राईड मुंबई. खतरनाक पाऊस उठला, खतरनाक. जरा बरं वाटतंय, थोडासा पाऊस थांबलाय. राईड तर कॅन्सल झाली आपली, आता काय करणार पावसामुळे. करू तर नाही शकत आपण आता. चला जरा खाडीवरती जाऊया. मी कुठे प्रॅक्टिस करतो ते दाखवतो. असं मी ब्लॉगमध्ये दाखवलं खूप वेळा, पण आता पावसाळ्यात तर क्लायमेट भारीच झालेलं असेल तिकडे. बाय द वे, मी डेली ब्लॉग्स टाकू की नको टाकू मला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर ब्लॉग माझे तुम्हाला मराठीत आवडत असेल तर मराठीत कमेंट करूनच सांगा. हिंदीमध्ये टाकायचे असेल तर हिंदीमध्ये कमेंट करून सांगा. आणि जर आपल्या आगरी भाषेत टाकायचे असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा की मी ब्लॉग कशामध्ये टाकू, कोणत्या भाषेत टाकू आणि तुम्हाला कशात आवडेल बघायला. तर आपण त्याच्यातच ब्लॉग बनवायला स्टार्ट करूया. मग असं काही टेन्शन नाही. आपण आलं सर्कलच इथे, इथून राईट मारलं का डायरेक्ट आपलं प्रॅक्टिस स्पॉटवरती. पहिला जाऊया जरा प्रॅक्टिस स्पॉटवरतीच, बघूया कसं आहे वातावरण तिकडे. आता पाऊस थांबल्याशिवाय तरी मला असं वाटत नाही मी राईडला जाईन, कारण की आज तर पूर्ण मूड स्पॉइल झाला माझा एकदम. मस्त एकदम उठलेलो, सकाळी उठलो, मग त्यानंतर थोडंसं झोपलो आणि मग त्यानंतर वापस उठलो तर बघतो भाई पाऊस. आणि पाऊस थांबलाय तो आता. एकदम हार्ड वाटतं. त्या साईडला पण कधीतरी नेईन मी. तिथे ॲक्च्युली ऑफरोडिंग करायला एवढं भारी झालं असेल ना, काय बोलू. ही जेटी आहे समोर, नेईन कधीतरी तिकडे पण दाखवू कधीतरी आम्ही त्या साईडला जेटीला. मोठे मस्त होडके असतात. चला, आम्ही ते जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा सगळे सुसाडायचे आणि या साईडला सगळी आमची गाडी आहे. एकदम इथून स्ट्रेट गेला का देन लास्टला एकदम आमची गाडी आहे. कधीतरी दाखवून ब्लॉगमध्ये. बाबा किती दिवसाने असा रस्ता सुकलेला बघतोय मी. जेव्हापासून मी सुपर बाईक घेतला ना तेव्हापासून असं बोललं ना, मुहूर्त लागत नाही कुठं असं राईडला जायचं. आता शॉर्ट राईडला पण जायचं होतं तर बघितलं ना, आज पूर्ण पावसाने पूर्ण प्लॅन फ्लॉप केला आमचा जायचा. आणि आता काय करणार. किती दिवसाने असं सुपर बाईकवरती फिरायचं फुल असं एक्साइटमेंट होती माझी. ती एक्साइटमेंट अशीच राहून गेली. घेतल्यापासून मी असं कुठे हेच नाही केलं, म्हणजे अजून पहिला ब्लॉग पण नाही बनवला मी माझ्या सुपर बाईकवरती. बघूया कधी मुहूर्त लागतोय आणि कधी मी ब्लॉग बनवतोय माझ्या सुपर बाईकवरती. लेट्स सी. अजून काय बोलू शकतो, पण मजा येते असं स्कूटीवरती फिरायला. मेन म्हणजे फुल एकदम हे इझी टू हँडल आहे. सटासट कुठला पण खड्ड्यातून आपण रपारप काढू शकतो. आता इथं जरा नाश्ता विष्टा घेऊया भाई. अरे चालू आहे बघ ना. ॲक्च्युली हा खूप लेट उघडतो रे, शॉर्ट हाय. अरे यार ठीक आहे, चल युटर्न मारूया. त्यात काय, इथं आलो आणि अजून भाईने चालू पण नाही केलं आहे. टाईम लागेल वाटतं भावाला आपल्या चालू करायला. आणि रस्त्याची हालत बघा. टाकीशिक कॅसल्स बघायचे का तुम्ही लहानपणी 90sचे किडे तर त्यांना लगेच समजेल. जर कोण 90sचा माझा हा व्हिडिओ बघायचा असेल, टाकीशिक कॅसल्ससारखे रस्ते झालेत ते.
तो नाही का एक तो लेवल असायचा ज्यामध्ये दगड असायची अशी पाण्याच्या वरती आणि परफेक्ट दगडावरतून पाय ठेवून असं जायचं असतं आणि काही दगड थर्माकॉलवाली, तसा वाला सिच्युएशन आहे. इन शॉर्ट गाळलेला जागा बरा. गाडी अशी चालवायला लागते जिथे खड्डा नसेल. खड्डे सगळीकडेच आहेत रस्त्यामध्ये. काही पाठ एवढी दुखते आणि त्यामध्ये असे रस्ते आहेत ना, त्या जगने अजून बॅक पेन चालू होतं. तर आता आम्ही चाललो आहे स्टेशनला. बघूया स्टेशनला आहे का आता गणेश वडापाववाला चालू, तिथे जातो आणि खातो. Quiere que le dé, que le escupan en la boca. Quiere que le dé una mordida en la nalga. Quiere que le dé, corre que entonces se pone loca. तर बाय द वे मी पहिली रोड ट्रिप कुठली करू माझ्या सुपर बाईकवरती मला ना तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ज्याची पहिली कमेंट असेल ना मी तिकडेच येणार. फर्स्ट कमेंट ज्याची असेल ना त्याचा मान ठेवून मी तिकडे पहिली रोड ट्रिप करणार. फक्त तुम्ही सांगा की कुठे पहिली माझी रोड ट्रिप करू. आणि इथं लागली ट्रॅफिक. हो 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 यार, पोरं कशी बघतायत लहान मुलं. काही जण असे आहेत की व्हिडिओ बघतात, लाईक पण करतात, पण सबस्क्राईब करत नाही. रे भावांनो, काय जातं तुमचं. तुम्ही एक सबस्क्राईब करा. जसे सबस्क्रायबर वाढतात ना तसा आमचा कॉन्फिडन्स वाढत जातो व्हिडिओ बनवायला. हां, तर बाई लोक मला हे बोलायचं होतं की मी डेली ब्लॉग्स टाकू की नको टाकू, की आपलं असं नॉर्मली हप्त्यातून एक दोनदा टाकू. मला जरा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. आज जसं खूपच क्वेश्चन मी तुम्हाला विचारले आहेत कमेंट सेक्शनमध्ये टाकायला, तर बाई थोडंसं कन्फ्युजन आहे. तुम्ही जर कमेंट करून मला कन्फ्युजनमधून काढू शकता माझ्या. ॲक्च्युली सीन काय माहिती का, हिंदीमध्ये बोलायला काय नाही, ब्लॉग बनवायला काय नाही, पण आपल्या भाषेत त्याचा एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. मी बिंदासली काय पण बोलू शकतो, काय पण, म्हणजे टेन्शन नसतं. म्हणजे मला असं काही विचार करावा लागत नाही की मी काही चुकीचं बोलतोय की बरोबर बोलतोय, शब्द माझे फिरतायत नाही फिरतायत. कारण की मला तेव्हा माहिती असतं माझ्या भाषेत मला काय बोलायचं आणि काय नाही. हिंदीमध्ये कधी कुठं चुकून काय चुकीचा शब्द निघाला तर उगाच भाई तुम्ही ट्रोल करशाल मला. हो. आणि आता पाऊस उठलाय फुल जोरात. फटाफट घरी जायला लागेल आता. बाय द वे गाईज, मला एक ना गोष्ट सांगायची होती. आज जरा पावसाळा जाऊ दे, आम्ही असं एक प्लॅन करतोय मी आणि चौगुले की एक ब्लॉग आहे ना, एक ब्लॉग थोडासा ना आपण असं बोलतात ना, काय बोलतात त्याला, शब्द विसरलो रे मी. एक ब्लॉग आपण ना हां एक्सपेन्सिव्ह बनवूया. आता तो एक्सपेन्सिव्ह कसा ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी आताच सांगून देतो की ब्लॉग काय आहे. तो ब्लॉग असा आहे की आम्ही जाणार आहे राईड करत नागपूरला. आता हा नागपूरला आम्ही का जाणार आहे राईड करत हे पण तुम्हाला इथंच सांगतो. कारण की आम्ही जाणार आहे डॉलीची टपरी. तुम्ही ऐकली असेल, एवढा फेमस चहावाला आहे. आता मी एकदम चहाचा प्रेमी आहे, मला चहा म्हणजे माझा जीव. तर आम्ही असं विचार केला की एवढे लोक त्याला व्हायरल करतायत, त्याचा चहा नक्की कसा आहे बघायला. ओ हे बघ टाकी का असेल. तर हां, आपण टॉपिकवरनं भटकू नको. तर तो एवढा फेमस आहे चहासाठी, तर मला ना एकदा त्याचा चहा पिऊन बघायचा आहे. म्हणजे माझ्या मनाच्या शांतीसाठी की एवढे बिल गेट्सपासून त्याकडे लोक आलेत चहा प्यायला. आता एकदा मी पिऊन बघतो, बघूया कसा बनवतोय. म्हणजे खरंच लोक एवढी त्याची हाईप करतायत तसा तो चहा बनवते की फक्त चहा आपला जसा आपण नॉर्मल घरी बिरी पितो, या आपण आपल्या टपरीवरती फुल असा अद्रक बिद्रक मार्के मसाला विसाला मार्के तसा वाला पितो. काय याच्याकडे स्पेशल आहे असं की त्याने खरंच त्या चहा एकदम एवढा भारी आहे की बिल गेट्सपासून सगळे आलेत त्याकडे चहा बी प्यायला. बघूया, लवकरच प्लॅन करेन. पावसाळा जसा जाईल ना तसा पहिला प्लॅन आपला तोच असेल की भाई नागपूरला जाऊया डॉलीची टपरीकडे चहा प्यायला. आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेन की कसा होता चहा आणि कसा नाही. आता चाललं तर ब्लॉग बनवणार बट ऑब्वियसली बघूया आता. तर बाय लोक जस्ट आता मी घरी आलो आहे. हलकासं भिजलो तर आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि हा ब्लॉग आता मी इथेच संपवतो आहे. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि विसरू नका आपल्याला 7000 सबस्क्रायबर फटाफट कंप्लीट करायचे. तर खूप सारं शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा. बाय.